नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी आता TV9 मराठीच्या हाती लागली आहे. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव आघाडीवर आहे अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे. तर अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके यांचं नाव आघाडीवर असल्याचं देखील कळतंय. तर बीडमधून ज्योती मेटे किंवा बजरंग सोनावणे यांची नावं चर्चेत आहेत. तर वर्ध्यामधून नितेश कराळे मास्तर यांचं नाव सध्या चांगलं चर्चेत आहे तशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे माढ्यामध्ये आता धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांसोबत जाणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी आपण पाहतो आहोत. दिंडोरीमधून भास्कर भांगरे यांचं नाव सध्या चर्चेत आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर शिरूरमधून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना संधी मिळणार आहे. साताऱ्यामधून श्रीनिवास पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर माढ्यातून सध्या भाजपमध्ये अर्थात धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधामध्ये मोहिते पाटील पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जाणार का हे महत्त्वाचं आहे. मात्र अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके यांचं नाव सध्या आघाडीवर आहे. तर वर्ध्यामधून नितेश कराळे मास्तर हे संभाव्य उमेदवार असतील असं देखील बोललं जात आहे. तर भिवंडीमधून बाळामामा म्हात्रे हे संभाव्य उमेदवार असतील. तर बीडमधून ज्योती मेटे किंवा बजरंग बाप्पा सोनावणे यांचं नाव देखील आता चांगलं चर्चेत आहे. रावेरमधून संतोष चौधरी हे संभाव्य उमेदवार असतील असं देखील सध्या बोललं जात आहे.